नमस्कार. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अभियान अंतर्गत आतापर्यंत आपण इयत्ता दुसरीसाठी विविध व्हिडिओ आपण बघितले. आता लेखन कौशल्यावर आधारित श्रुतलेखन हा भाग आपण बघणार आहोत. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरांच्या ध्वनीला एकूण अक्षरे लिहितो या कृतीवर आधारित आपण काही उपाय बघूया. भाषा मुलं कशी शिकतात? तर सर्वप्रथम ऐकून, मग असे असेल तर योग्य उच्चार कानावर त्या मुलांच्या पडले पाहिजे आणि योग्य उच्चार पडले तर मुलं हे योग्य बोलतात आणि योग्य बोलल्या गेलं तर योग्य त्यांना लिहिता येतं. म्हणून भाषा शिक्षणाचा जो नैसर्गिक क्रम आहे तो सुद्धा लक्षात घेऊन कृती करणे गरजेचं आहे. आतापर्यंत आपण अक्षर गटाच्या माध्यमातून आपल्याला अक्षराची ओळख विद्यार्थ्यांना झालेली दिसून येते. परंतु ती कशी? तर मुले अक्षरे पाहून लिहू शकतात, अक्षरे गिरवतात आणि उच्चार सुद्धा करतात. परंतु खरी अडचण पुढे येते ती म्हणजे ऐकून लिहिण्याची. आणि शेवटी जसे ऐकले जाते तसे लिहिले सुद्धा जाते. मग एक शिक्षक म्हणून माझे महत्त्वाचे काम असं आहे की मुलांच्या कानावर अक्षराचा योग्य उच्चार पडणे. जोपर्यंत योग्य उच्चार व ध्वनी मुले ऐकणार नाही तोपर्यंत श्रुतलेखनात अचूकता येणार नाही. श्रुतलेखन ही केवळ लेखनाची चाचणी नाही, तर ऐकणे, समजणे, उच्चार आणि स्वतः व्यक्त होणे याचा एकत्रित सराव आहे. पण प्रत्यक्ष वर्गात शिक्षकांना अडचणी येतात. चला तर पाहूया त्या अडचणी कोणत्या. सर्वप्रथम आपण गोंधळ निर्माण करणारी अक्षरे कुठली ते बघूया. तर बघूया काही स्वर या ठिकाणी आपण मी उच्चार करून दाखवतो. ते स्वर म्हणजे उ, उ, ई, ई, ए, ऐ. हे जे स्वर आहेत याचे उच्चार मी केलेले आहेत. त्याच्यानंतर काही व्यंजने आपण जे गोंधळ निर्माण करणारी आहेत ते बघूया. त, थ, ध, ट, ठ, श, स, श, ल, र, ळ, द, ध. हे जे स्वर आणि व्यंजने आहेत ही गोंधळ निर्माण करणारी आहेत विद्यार्थ्यांच्या लेखनातून. तेच आता जी मी उच्चार केलेली जी स्वर व्यंजने आहेत तीच आपण आता ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून ऐकूया. आपण मी उच्चार करून दाखवतो. ते स्वर म्हणजे उ, उ, ई, ई, ए, ऐ. हे जे स्वर आहेत याचे उच्चार मी केलेले आहेत. त्याच्यानंतर काही व्यंजने आपण जे गोंधळ निर्माण करणारी आहेत ते बघूया. त, थ, ध, ट, ठ, श, स, श, ल, र, ळ, द, ध. तर बघितले आपण आता ऑडिओच्या माध्यमातून. कारण शिक्षकांच्या उच्चारामध्ये आणि ऑडिओ क्लिपच्या उच्चारामध्ये फरक हा निश्चितच दिसून आलेला आहे. अक्षराचे जे ध्वनी आहे ते मुलांना ऐकवत असताना अक्षरे त्यांना दाखवावे, कारण जेणेकरून त्यांचा गोंधळ होणार नाही. तसेच यासाठी तुम्ही काही ऑडिओ क्लिप असतील किंवा संगणकावरच्या क्लिप असतील किंवा मोबाईलद्वारे सुद्धा त्याचा वापर केला तरी विद्यार्थ्यांना फार फायद्याचं ठरेल. सुरुवातीच्या टप्प्यावर बोलीभाषेला महत्त्व द्यायचे, कारण हे जे उच्चार आहेत हे बोलीभाषेमध्ये एक गोंधळ निर्माण करणारे आहेत. आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना बोलीभाषेला आपण या ठिकाणी श्रुतलेखनाच्या माध्यमातून महत्त्व देऊया. कारण भाषा शिकणे महत्त्वाचे आहे आपल्याला, या ठिकाणी शुद्ध लेखन नव्हे. आणि महत्त्वाचं म्हणजे काही विद्यार्थी हे हळूहळू लिहितात, त्यांची गती ही फार कमी असते. म्हणून त्यांना पुरेसा वेळ देणं हा गरजेचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी मी सांगतो ते म्हणजे शिक्षकांनी आपले जे उच्चार आहेत
ते काळजीपूर्वकच करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या लेखनातील ह्या चुका कमी होतील व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि आपलं जे भाषा शिक्षण आहे ते आनंददायी होईल, हे महत्त्वाचं आहे. धन्यवाद.